उपवासाला ना बऱ्याच जणांना फराळ करायला आवडत नाही. त्यांचं म्हणणं असतं, की या दिवशी आपल्या पोटाला थोडासा आराम द्यायला हवा. पण आपल्याला त्या दिवसाकरिताचं एनर्जी तर लागतेच ना. म्हणूनच तर दिवसभर अजिबात भूक न लागण्याकरिता आणि त्याचसोबत शरीराची पूर्णतः ऊर्जा रिकव्हर करण्याकरिता, शरीराला थंडावा देण्याकरिता खूप असं पौष्टिक पेय ते म्हणजे बनाना ड्रायफ्रूट मिल्कशेक. यामध्ये जराही साखर, गूळ वापरलेला नसल्यामुळे नक्कीच हे डायबिटीज असणारे पेशंट देखील घेऊ शकता. नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच शरीराला थंडावा देणाऱ्या आणि भरपूर साऱ्या ऊर्जा देणाऱ्या या पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया. ड्रायफ्रुट्स खाल्ले की बऱ्याच जणांना उष्णता होते. त्याचकरिता आज आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहोत. 3 ते 4 बिया काढलेले खजूर एका ताटात टाकले, सोबतच 4 अंजीर, 10 ते 12 बदाम, 15 ते 20 काळे मनुके घेतलेत. आता यामध्ये पाव कप दूध घालूयात आणि संपूर्ण जिन्नस अर्ध्या तासाकरिता भिजवून घेऊयात. यामध्ये जर तुम्हाला आणखी कोणते वेगळे ड्रायफ्रुट्स हवे असतील तर ते देखील घेऊ शकता. लवकरच आता महाशिवरात्री येते आणि त्याचसोबत रमजानचा महिनाही सुरू झालेला आहे. तर या उपवासांकरिता तुम्ही हे मिल्कशेक नक्की ट्राय करून घेऊ शकता. तर बघा, अर्धा ते पाऊण तासामध्येच संपूर्ण ड्रायफ्रुट्स आपले व्यवस्थितरित्या भिजले गेलेले आहेत. भिजवून घेतल्यामुळे हे थंड होतात, यांतील उष्णता कमी होते. आता भिजवलेले ड्रायफ्रुट्स संपूर्ण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ, कारण याची आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुमच्या मिक्सरला जर साहित्य लवकर बारीक होत नसेल तर घातलेलं साहित्यच सुरुवातीला फिरवून घ्या आणि नंतर मग केळी आणि इतर साहित्य घालून फिरवून घ्या. आता घालूयात 2 केळी, कारण केळी ही आपल्या शरीराला लवकर ऊर्जा देण्याचं काम करते. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं आणि यामुळे आपल्याला दिवसभर अजिबात भूकही लागत नाही. तर 2 केळी मी छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कट करून यामध्ये घातली. सोबतच घालूयात थंड अर्धा लिटर दूध. कारण आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे, तर शरीराला थंड ठेवणं देखील गरजेचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण थंडगार पेय तर घेतच असतो. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तुमच्या घरामध्ये जर कुणी आजारी व्यक्ती असेल, कुणाला अशक्तपणा वाटत असेल, तर त्यांना देखील तुम्ही हे बनाना ड्रायफ्रूट मिल्कशेक नक्की बनवून द्या. असं केल्यामुळे ना तुम्हाला कोणत्याही सलाईन किंवा मेडिकल घेण्याची अजिबात गरज पडणार नाही. तयार झालेलं मिल्कशेक साधारणतः 4 ते 5 व्यक्तींना तुम्ही सर्व्ह करू शकता. छोटासा एक ग्लासभर हे मिल्कशेक जर पिलं ना तर दिवसभर अजिबात भूक लागत नाही आणि त्याचसोबत शरीराचा थकवा, एनर्जी देखील व्यवस्थित आणि पटकन भरून निघते. तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीज करता खाद्यप्रेमी पेजला नक्की फॉलो करा. बाय बाय.